महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचं आपलं अपडेटचं सेशन आहे। कशाचा अपडेट? तर महापारेषणची जी आपली भरती चाललेली आहे त्याच भरतीमध्ये परीक्षेचा अपडेट आहे। कशाचा? परीक्षेचा। तर नेमका कोणाचा अपडेट आहे, काय अपडेट दिला आहे ते सर्व आपण आजच्या सेशनमध्ये बघू। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा अपडेट असणार तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन आलं पाहिजे, तेही आपल्या चॅनलवरनं। म्हणून बेल आयकॉनला पण काय करायचं, ऑन करून द्यायचं। ठीक आहे। तर हा जो परीक्षेचा अपडेट आहे तो 2 तारखेचा आहे। 2 तारीख म्हणजे आजची, ज्या दिवशी सेशन अपडेट होत आहे 2 तारखेचाच अपडेट आहे। आणि याच्या 2 दिवस पूर्वी म्हणजेच 31 डिसेंबरला जेव्हा अपडेट आला होता त्या अपडेटमध्ये तो वितरणचा होता, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा पारेषणचा पुन्हा एक आपल्याला जानेवारीमध्ये अपडेट येणार। तर अपडेट आलेला आहे, पण आता हे कोणत्या परीक्षेचं आहे तेही सांगतो, पुन्हा काय अपडेट येणार त्याच्यावरती थोडंसं आपण भर टाकू। ठीक आहे। तर बघा अपडेट कशाचा आहे, जे टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 या ज्या पोस्ट होत्या त्यांची ऑनलाईन एक्झामिनेशन आहे। त्यांची ऑनलाईन काय एक्झामिनेशन, ऑनलाईनच एक्झामिनेशन असतं। ठीक आहे, म्हणून एवढा वेळ लागतो। ठीक आहे। तर परीक्षा आहे तर त्याच्या संदर्भामध्येच आपल्याला दिला आहे। तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहे, सरळ लिहिलेला आहे टेक्निशियन 1 ट्रान्समिशन आणि टेक्निशियन 2 ट्रान्समिशन। या 2 पोस्टच्या पोस्ट क्रमांक 7 आणि पोस्ट क्रमांक 10। आता तुम्ही बघितलं तर 6 पण झालं, 7 पण झालं, फक्त मधातला 8 सुटलाय। किती सुटलाय? 8 सुटलाय। 8 म्हणजे ते विद्युत सहायक मध्ये, कुठे विद्युत सहायक मध्ये, तर ते शिल्लक आहे। आता सध्या कोणाचं 7 आणि 10चा विषय चाललेला आहे। तर त्यांचा पेपर आहे, एक पेपर आहे 31 तारखेला आणि एक पेपर आहे 27। ऍक्च्युअली 27 वरती पाहिजे होतं, 31 खालती पाहिजे होतं, ते पोस्ट प्रमाणे ते मागे पुढे झालं। ठीक आहे। म्हणजे काही असं गरजेचं नसतं, प्रत्येक बऱ्याच वेळेस म्हणतात की संडेला पेपर असतो, असं काही नाहीये। संडेला पेपर असणार अशातला भाग नाही। शुक्रवारी आहे आणि एक सोमवारी पेपर आहे। सोमवार नंतर जवळपास 27 नंतर जर बघितलं तर 28, 29, 30 म्हणजे 3 दिवसाचा ब्रेक आहे। 28, 29, 30 मग 31 तारखेला पेपर आहे। म्हणजे सोमवार झाला, मंगळवार, बुधवार, गुरुवार सुटला, पुन्हा एक शुक्रवारी पेपर आहे। तर जिथे जिथे गॅपा मिळतात तिथे आपल्याला ते असे पेपर बघायला मिळतात। ठीक आहे। तर हा अपडेट होता या 2 पोस्ट करिता। आता ज्या 2 पोस्टचे असणार विद्यार्थी त्यांना वगैरे शेअर करून द्या। आता जास्तीत जास्त आपले विद्यार्थी जुळलेले आहे कोणासोबत, विद्युत सहायकच्या परीक्षेसाठी। ठीक आहे। तर हा अपडेट 2 तारखेचा होता, जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। आता महत्त्वाची गोष्ट की विद्युत सहायकच्या पेपरचा अपडेट काय असणार, तर बघा विद्युत सहायक परीक्षे संदर्भात अपडेट लवकरच तुम्हाला मिळणार। लवकरच म्हणजे आपल्या जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे याच मंथमध्ये तुम्हाला याचा अपडेट बघायला मिळेल। तर तुम्हाला जोरामध्ये तयारीला लागावं लागेल। तर तुम्हाला अपडेट आता, कारण बघा आपल्यासाठी आनंदाची गोष्ट काय आहे की परीक्षा सुरू आहे आणि परीक्षा चाललेल्या आहे। आता सर्व जवळजवळ सर्वच पोस्टा संपल्या, बस आता आपण शिल्लक, आपण म्हणजेच विद्युत सहायकचे विद्यार्थी। तर मी नाही तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी, प्रत्येकच जण नाही पण तुम्ही बऱ्यापैकी याच्या म्हणजे या परीक्षेची वाट बघत आहे आणि याचा तुम्हाला लवकरच अपडेट मिळेल। ठीक आहे। आता नेमका कधी, लवकरच कधी, तर जानेवारीमध्ये लवकरच। ते आता तारीख कोणती ते मी सध्या तरी सांगू शकत नाही, कारण याच्या पहिले सांगितलं की तुम्हाला अपडेट मिळाला, पुन्हा एक अपडेट येईल आणि तोही तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे। तर हा अपडेट होता कशाचा? हा अपडेट होता परीक्षेचा, तोही कोणत्या? महापारेषणच्या भरतीमधलाच। ठीक आहे। तर इथे या सेशनला काय करतो मी, थांबवतो। अपडेट काय म्हणजे काय असं मोठीशी गोष्ट नव्हती, छोटीशी होती, फक्त त्याच्यामध्ये छान गोष्ट हे होती की नवीन अपडेट आला म्हणजे आता बस शिल्लक आपण आहोत ते फक्त सांगण्यासाठी हा अपडेट होता। ठीक आहे। तर या सेशनला इथे काय करतो, थांबवतो। आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। ठीक आहे। इथे थांबतो आणि ब्रेक घेतो। धन्यवाद।